Hello student, welcome in this lecture. Topic name is morphology of flowering plant. ओके, तर ह्या टॉपिकमध्ये मागच्या प्रिव्हियस लेक्चरला आपण लीफमधला लास्ट पॉइंट स्टार्ट केला होता. त्या पॉइंटचं नाव आहे मॉडिफिकेशन ऑफ लीफ. जसं आपण फ्रूटमध्ये मॉडिफिकेशन बघितलं होतं, स्टेममध्ये मॉडिफिकेशन बघितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला लीफमधलेही काही मॉडिफिकेशन लर्न करायचे आहेत. तर मॉडिफिकेशनचा अर्थ माहीत आहे की लीफच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या फंक्शनमध्ये जो काही चेंज झालेला असतो, अशा चेंजेसला मॉडिफिकेशन ऑफ लीफ असं म्हटलं जातं. आणि मॉडिफिकेशनचे डेफिनेशन पण माहीत आहे. व्हेन लीफ परफॉर्म ॲडिशनल फंक्शन इन्स्टेड ऑफ देअर नॉर्मल फंक्शन, दॅट इज द फोटोसिंथेसिस, देन दिस काइंड ऑफ द स्टेम इज नोन ॲज ए मॉडिफाईड स्टेम. ओके, त्यानंतर स्टेममध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कोणकोणती मॉडिफिकेशन लर्न करायची आहेत. मागच्या प्रिव्हियस लेक्चरला त्या मॉडिफिकेशनचे टाईप, त्या मॉडिफिकेशनमध्ये इन्व्हॉल्व असणारी एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरला घेतलेली आहेत. तर बाळांनो, मॉडिफिकेशन ऑफ लीफ, त्यामध्ये पुन्हा एकदा हा पॉईंट मी रिवाइज करते. द मॉडिफिकेशन ऑफ लीफ कन्सिस्ट लीफ स्पाइन. त्यामध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन कोणतं, जे आपण मागच्या लेक्चरला लर्न केलेलं आहे, त्या मॉडिफिकेशनचं नाव काय आहे, लीफ स्पाइन. त्यानंतर सेकंड जे मॉडिफिकेशन आहे, त्या सेकंड मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ टेंड्रिल. थर्ड मॉडिफिकेशन त्यामध्ये आहे लीफ हुक. आणि लास्ट जे मॉडिफिकेशन आपण लीफमध्ये अंडरस्टँड करून घेणार आहोत, त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे फायलोड. फायलोक्लेड हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. आणि लीफमध्ये फोटोसिंथेसिससाठी जे मॉडिफिकेशन झालेलं आहे, अशा मॉडिफिकेशनला फायलोड असं म्हटलं जातं. तर पुन्हा एकदा लीफच्या मॉडिफिकेशनमध्ये कोणकोणते टाईप्स इन्व्हॉल्व होतात, त्या टाईपची नावं लक्षात घ्या. फर्स्ट मॉडिफिकेशन ह्यामध्ये कोणतं सांगितलेलं आहे सांगा, लीफ स्पाइन. सेकंड मॉडिफिकेशन दॅट इज लीफ टेंड्रिल. थर्ड मॉडिफिकेशन लीफ हुक. अँड लास्ट मॉडिफिकेशन इज नोन ॲज ए फायलोड. आणि आता त्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला फंक्शनही सांगितलेलं आहे. म्हणजे लीफ स्पाइन म्हटलं की ह्यामध्ये लीफ स्पाइन्स आर मॉडिफाईड. लीफ स्पाइन्स आर मॉडिफाईड फॉर द प्रोटेक्शन ऑफ अ प्लांट बॉडी फ्रॉम ए ग्रेझिंग ॲनिमल अँड दे ऑल्सो रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. लीफ स्पाइनमध्ये आपण अपुंशी आहे एक्झाम्पल बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर सेकंड आज आपण जे मॉडिफिकेशन बघणार आहोत ते लीफ टेंड्रिल. लीफ टेंड्रिल हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. त्यानंतर थर्ड जे मॉडिफिकेशन आहे लीफ हुक. लीफ हुक हे पण मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे सांगा, सपोर्टसाठी. आणि त्यानंतर लास्ट लीफमधला जो मॉडिफिकेशनचा टाईप आहे, त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे फायलोड. फायलोड इट इज मॉडिफाईड फॉर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, तर सर्वांना 4 नेम्स लीफ मॉडिफिकेशनमधली सर्वांना समजले असतील. लीफ स्पाइन आहे, लीफ टेंड्रिल आहे, त्यानंतर लीफ स्पाइन, लीफ टेंड्रिल, लीफ हुक आणि लास्ट मॉडिफिकेशन फायलोड. ओके, आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये आता 1 एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगते की लीफ स्पाइनचं एक्झाम्पल आहे अपुंशिया. लीफ टेंड्रिलमध्ये एक्झाम्पल तुम्ही त्यामध्ये स्वीट पी हे एक्झाम्पल सांगू शकता, पायसम सटायझम,
त्यानंतर लीप हुकचं बेस्ट एक्झाम्पल आहे बिग्नोनिया. ओके. आणि फोर्थ फायलोडचं एक्झाम्पल आहे ॲकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस. तर आजच्या लेक्चरला आपण लीफ स्पाइन ह्यानंतरचं सेकंड मॉडिफिकेशन बघणार आहोत. त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ टेंड्रिल. आता टेंड्रिल हा वर्ड थोडासा आपल्या परिचयाचा आहे. लीफ टेंड्रिल हा वर्ड आपण कुठं स्टडी केलेला आहे, मागच्या कोणत्या पॉईंटमध्ये ह्याचा स्टडी केलेला आहे, तर त्याचा थोडासा एकदा पार्ट तुम्हाला रिवाईज करते. स्टेमच्या मॉडिफिकेशनमध्ये आपण त्यामध्ये 3 कॅटेगरी बघितल्या होत्या. फर्स्ट कॅटेगरी अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सेकंड कॅटेगरी आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, आणि त्यामध्ये थर्ड जी कॅटेगरी आहे त्या थर्ड कॅटेगरीचं नाव आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता सब एरियल अंडरग्राऊंडचे काय पुन्हा टाईप सांगत नाही, कारण खूप वेळा ह्या पॉईंटवर आपली रिव्हिजन झालेली आहे. आणि एरियल मॉडिफिकेशनमध्ये बघा आपण कोणकोणत्या मॉडिफिकेशनचा स्टडी केला होता. फॉर एक्झाम्पल फॉर्म, फॉर एक्झाम्पल फायलोक्लेड, फॉर एक्झाम्पल टेंड्रिल. मग टेंड्रिल हा वर्ड आपण कुठं मागे त्याचा स्टडी केला होता, तर मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. पण कोणत्या मॉडिफिकेशनमध्ये स्टेम टेंड्रिलची इम्पॉर्टंट आहे, तर त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे एरियल मॉडिफिकेशन. आणि ह्या एरियल मॉडिफिकेशनमध्ये आपण सेकंड जो टाईप स्टडी केला होता त्या टाईपचं नाव होतं स्टेम टेंड्रिल. ओके. आणि तिथं पण तुम्हाला मी सांगितलं होतं की टेंड्रिल अगदी सिम्पल सेंटेन्समध्ये जर टेंड्रिलचं आपल्याला मिनिंग सांगायचं असेल तर तिथं मिनिंग कसं आपल्याला तिथं स्टेटमेंट एक्सप्लेन करता येईल. टेंड्रिल इज ए क्लाइम्बिंग ऑर्गन. टेंड्रिललाच काय म्हटलं जाणार सांगा, इट इज नोन ॲज ए क्लाइम्बिंग ऑर्गन. तर आता बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये लीफ टेंड्रिल ह्या नावामध्येच आपल्याला त्याचा फर्स्ट पॉईंट सांगता येऊ शकतो. कोणता फर्स्ट पॉईंट किंवा कोणतं स्टेटमेंट ह्यामध्ये आपण मांडणार आहोत. फर्स्ट पॉईंट, लीफ टेंड्रिल इट इज मॉडिफिकेशन ऑफ. कशाचं मॉडिफिकेशन आहे लीफ टेंड्रिल हे, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ लीफ. ओके. हा पहिला पॉईंट सर्वांना क्लिअर झालेला आहे. आता ह्या टेंड्रिलचं जे मॉडिफिकेशन आहे ते कोणत्या प्रोसेससाठी झालेलं आहे, स्टोरेजसाठी झालेलं आहे का, प्रोटेक्शनसाठी झालेलं आहे का, किंवा फोटोसिंथेसिससाठी झालेलं आहे का, नाही. टेंड्रिल्स आर मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. टेंड्रिलचं मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, टेंड्रिल्स आर मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. मग बाळांनो इथं पहिले 2 स्टेटमेंट सर्वांना अंडरस्टँड झालेले आहेत का. बघा ह्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट मी काय सांगितलं होतं, लीफ टेंड्रिल इट इज मॉडिफिकेशन ऑफ लीफ. सेकंड पॉईंट ह्यामध्ये बाळांनो आपल्याला काय सांगता येईल की हे मॉडिफिकेशन कोणत्या पर्पजसाठी झालेलं आहे. लीफ टेंड्रिलचा एम काय आहे, इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. ओके. एवढे 2 पॉईंट सर्वांना समजलेले आहेत. त्यानंतर बघा टेंड्रिल, लीफ टेंड्रिलची डेव्हलपमेंट कशापासून टेक प्लेस होते, तर ह्यामध्ये लक्षात घ्या एंटायर लीफ और इट्स पार्ट गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. एंटायर लीफ और इट्स पार्ट. मग पार्टमध्ये तिथं पेटीवर म्हणू शकता, लिफलेट म्हणू शकता, किंवा एंटायर लीफ आहे किंवा लीफ अपेक्स आहे. ह्याचं मॉडिफिकेशन, या सगळ्या पार्टचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं असतं, टेंड्रिल. पण टेंड्रिलमध्ये मग आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत, स्पेसिफिक काही टेंड्रिलमध्ये इन्व्हॉल्व असणारे एक्झाम्पल बघणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट त्यामध्ये रिमेंबर करायचा आहे की कोणत्या पार्टपासून टेंड्रिलची डेव्हलपमेंट झालेली आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं बघा स्टेम टेंड्रिलमध्ये कुकुरबिटा म्हटलं की आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा ॲक्झिलरी बड इज मॉडिफाईड इन टू द टेंड्रिल.
ओके. त्यानंतर कुकुरबिटा पॅसिफ्लोरा. पॅसिफ्लोरा म्हटलं की आपण काय सांगत होतो, ॲक्झिलरी बड इज मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. ओके. त्याचप्रमाणे लीफ टेंट्रिलमध्ये सुद्धा आपण जी टेंट्रिलसाठी एक्झाम्पल बघणार आहोत तेवढी एक्झाम्पल सांगूनच आपलं एक्सप्लेनेशन स्टॉप करायचं नाही, तर त्या एक्झाम्पलमध्ये टेंट्रिलची डेव्हलपमेंट ही लीफच्या कोणत्या पार्टपासून झालेली आहे ते स्टेटमेंट सांगणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय सांगता येईल सांगा. लीफ टेंट्रिल इट इज मॉडिफिकेशन ऑफ लीफ. हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड क्लाइम्बिंग. त्यामध्ये थर्ड पॉईंट काय एक्सप्लेन करायचा, एंटायर लीफ और इट्स पार्ट गेट मॉडिफाईड इनटू द टेंट्रिल. ओके. आता त्यामध्ये फोर्थ पॉईंट की टेंट्रिलचं आपल्याला नेचर सांगायचं आहे. टेंट्रिलचं नेचर कसं असतं, टेंट्रिल्स आर इलॉंगेटेड, टेंट्रिल्स आर स्पायरली कॉइल्ड. ओके. टेंट्रिल्स आर इलॉंगेटेड, टेंट्रिल्स आर स्पायरली कॉइल्ड, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असते. अँड टेंट्रिल्स आर सेन्सिटिव्ह टू टच. टेंट्रिल्स आर सेन्सिटिव्ह टू टच. आणि आणखी एक कॉमनली सांगते की टेंट्रिल्स हे शक्यतो टेंट्रिल्स आर जनरली प्रेझेंट इन विच प्लांट, द प्लांट्स विच हॅविंग वीक स्टेम. ज्या प्लांटचं स्टेम वीक आहे मग अशा प्लांटला एक्स्ट्रा आधार देण्यासाठी त्यामध्ये लीफचं किंवा लीफच्या पार्टचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे सांगा, टेंट्रिल. तर आता बघा, टेंट्रिलमध्ये फर्स्ट पॉईंट स्टेटमेंट काय सांगायचं आहे, टेंट्रिल इट इज मॉडिफिकेशन ऑफ लीफ. सेकंड पॉईंट, इट इज मॉडिफाईड फॉर सपोर्ट अँड क्लाइम्बिंग. थर्ड पॉईंट, tendrils are present in those plants which have a weak stem. So this weak stem cannot stand independently or it does not give proper support to plant body. For extra support, leaf or its part get modified into the tendrils. And tendrils development take place from entire leaf or its part. ओके. आणि टेंड्रिल्सचं नेचर कसं सांगितलेलं आहे, टेंड्रिल्स आर थिन, दे आर ए स्पायरली कॉइल्ड स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, टेंड्रिल्स आर सेन्सिटिव्ह टू टच. ओके. आणि टेंड्रिलचे जर आपल्याला एक्झाम्पल बघायचे असतील तर त्यामध्ये स्वीट पी आहे, त्यानंतर वाईल्ड पी आहे, ग्लोरिओसा आहे आणि आणखी त्यामध्ये एक्झाम्पल आहे स्मायलॅक्स. तर टेंड्रिलमध्ये कोणकोणती एक्झाम्पल लक्षात ठेवायची आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे वाईल्ड पी, सेकंड एक्झाम्पल आहे स्वीट पी, थर्ड एक्झाम्पल आहे स्मायलॅक्स आणि फोर्थ एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. आता मी पुन्हा हा सगळा पॉईंट रिवाईज करते आणि मग प्रत्येक एक्झाम्पलमध्ये टेंड्रिलची डेव्हलपमेंट कुणापासून झालेली आहे हा पॉईंट आपण डिस्कस करूया. बघा, आता लीफ टेंड्रिल त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय सांगता येईल सांगा, लीफ टेंड्रिल इट इज मॉडिफिकेशन ऑफ लीफ. सेकंड पॉईंट, इट इज मॉडिफाईड फॉर, कशासाठी मॉडिफाईड झालेलं आहे, सपोर्ट अँड ए क्लाइम्बिंग. थर्ड पॉईंट, एंटायर लीफ और देयर पार्ट गेट मॉडिफाईड इनटू elongated thin wiry called structure. This structure is known as a tendril and tendrils coiled around the support and they act as a climbing organ. आता टेंड्रिलमध्ये आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत, फर्स्ट एक्झाम्पल कोणतं सांगितलं, वाईल्ड पी. वाईल्ड पीचं बॉटॅनिकल नेम काय आहे सांगा, लेक्टिरस ॲक्टिवा. आता ह्या वाईल्ड पीमध्ये टेंड्रिल्स
हे मॉडिफाईड झालेले आहे, पण कोणत्या पार्टपासून त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, तर त्यामध्ये हा पॉईंट लक्षात घ्या. होल लिप म्हणजे पूर्ण एंटायर जे लिप आहे त्याचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे, इलॉंगेटेड थिन वायरी कॉल्ड स्ट्रक्चर. ओके, मग वाईल्ड पीमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, होल लिप इज मॉडिफाईड इन द टेंड्रिल. नंतर ह्या ज्या डायग्राम काढलेल्या आहेत हे एक्सप्लेनेशन जे केलेलं आहे त्याचा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. बघा, सेकंड एक्झाम्पल आहे स्वीट पी. स्वीट पीचं बॉटॅनिकल नेम काय आहे, पायसम सटायबम. पायसम हे जीनसचं नाव आहे, सटायबम हे स्पेसीजचं नाव आहे. इथं टेंड्रिलची डेव्हलपमेंट कोणत्या पार्टला दाखवली आहे, तर अप्पर पार्टला. का अप्पर पार्टला दाखवली आहे, बिकॉज अप्पर लिपलेट गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. अप्पर 3 लिपलेट अप्पर लिपलेट आर मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. त्यानंतरचं एक्झाम्पल कोणतं आहे सांगा, स्मायलॅक्स. स्मायलॅक्समध्ये लक्षात घ्या, टेंड्रिलची डेव्हलपमेंट ही कोणत्या पार्टपासून होते, स्टिप्यूल. स्टिप्यूल हा वर्ड आपण कुठं ऐकलेला आहोत, लिपच्या स्ट्रक्चरमध्ये. लिप बेस, पेटिओल आणि लॅमिना हे 3 पार्ट लिपचे आपण त्याचा स्टडी केला होता आणि त्यामध्ये हाही पॉईंट तुम्हाला सांगितला होता, व्हेन लिप पचेस लॅटरल आउटग्रोथ देन इट इज नोन ॲज ए स्टिप्यूल्स. आणि ह्या स्टिप्यूलचं फंक्शन काय सांगितलं होतं सांगा, प्रोटेक्शन ऑफ द बड. आणि सेकंड फंक्शन काय असणार सांगा, स्टिप्यूल्सचा कलर ग्रीन असेल तर ते कोणत्या प्रोसेसमध्ये टेक पार्ट करणार आहे, इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. मग आता स्टिप्यूलचं एक्सप्लेनेशन मी कशासाठी सांगितलेलं आहे, कारण का स्मायलॅक्स या प्लांटमध्ये टेंड्रिलची जी डेव्हलपमेंट आहे ती कोणत्या पार्टपासून टेक प्लेस होते, स्टिप्यूल्स. त्यामुळं टेंड्रिल दाखवताना कुठल्या साईडला दाखवलेलं आहे सांगा, लीप बेसच्या ह्या साईडला, आयतर साईडला आणि ह्या साईडला. मग स्मायलॅक्समध्ये काय लक्षात ठेवणार, इन हे स्मायलॅक्स प्लांट टेंड्रिल्स डेव्हलप फ्रॉम द स्टिप्यूल्स. ओके, त्यानंतरचं फोर्थ जे एक्झाम्पल आहे ते ग्लोरिओसा. आता ग्लोरिओसा या प्लांटमध्ये टेंड्रिलची डेव्हलपमेंट ही कोणत्या पार्टपासून टेक प्लेस झालेली आहे, तर हा जो पार्ट आहे त्याला लिप अपेक्स. मग ग्लोरिओसामध्ये लिप अपेक्स गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. इन वाइल्ड पी होल लिप get modified into the tendril. In Pisum setatum, upper leaflet modified into the tendril. In Smilax, stipules get modified into the tendril. In Gloriosa, leaf apex or leaf tip is modified into the tendril. Okay, बघा पुन्हा एकदा हा पॉइंट एक्सप्लेन करते. लीफ टेंड्रिल, it is modification of a leaf. Second point, it is modified for support and climbing. Third, entire leaf or their part get modified into elongated, thin, wiry, coiled structure. It is known as a tendril. Tendrils coiled around the support. आणि टेंड्रिलचा यूज कशासाठी असणार आहे, सपोर्ट अँड ए क्लाइंबिंग. फॉर एक्झाम्पल वाइल्ड पी होल लीफ गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. फॉर एक्झाम्पल पायसम सटायबम अप्पर लिपलेट गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. फॉर एक्झाम्पल स्मायलॅक्स स्टिप्यूल्स गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. फॉर एक्झाम्पल ग्लोरिओसा लीफ टीप गेट मॉडिफाईड इनटू द टेंड्रिल. आता त्यानंतर मी एक छोटासा डिफरन्स तयार केलेला आहे बघा, लीफ टेंड्रिल आणि स्टेम टेंड्रिल. आता हा डिफरन्स का केलेला आहे, यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतील असं नाही. फक्त या दोन्ही पॉईंटमध्ये, दोन्ही म्हणजे लीफ टेंड्रिल आणि स्टेम टेंड्रिलमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला डिफिकल्टी येऊ नये त्यासाठी हा डिफरन्स प्रिपेअर केलेला आहे. आता सर्वांनी डिफरन्समध्ये बघा, लीफ टेंड्रिल आणि स्टेम टेंड्रिल यामध्ये फर्स्ट पॉईंट काय मेन्शन केलेला आहे. लीफ टेंड्रिल they are generally unbranched and stem tendrils may be branched or unbranched. आता ह्यामध्ये सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगायचं आहे की लीफ टेंड्रिलमध्ये स्केली लीव्स आर absent and in stem tendrils scaly leaves are present. Third point,
बघा आणि लक्षात घ्या की स्टेम टेंड्रिलमध्ये सांगतो की शक्यतो ब्रांचेस ऑफ द स्टेम किंवा त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या बडपासून टेंड्रिलचे डेव्हलपमेंट टेक प्लेस होते. बर्ड्स आर अबसेंट आणि मग स्टेम टेंड्रिलमध्येच हा पॉईंट आपल्याला कसा सांगतात सांगा, बर्ड्स आर द प्रेझेंट. आणि फोर्थ पॉईंट ह्यामध्ये काय की टेंड्रिलचे डेव्हलपमेंट कशापासून होते. तर ह्यामध्ये लक्षात घ्या लिफ टेंड्रिलमध्ये ह्यामध्ये फोर्थ पॉईंट आपल्याला इथं असा मांडता येईल, लिफ और इट्स पार्ट गेट मॉडिफाईड इंटू टेंड्रिल. ओके. आणि स्टेम टेंड्रिलमध्ये हा पॉईंट आपल्याला कसा एक्सप्लेन करता येईल, ब्रांचेस ऑफ स्टेम, ब्रांचेस ऑफ स्टेम or birds develop into the tendrils. आणि मग टेंड्रिल्समध्ये लीफ टेंड्रिलचे एक्झाम्पल आणि स्टेम टेंड्रिलचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. लीफ टेंड्रिलचे एक्झाम्पल आत्ताच मी सांगितलेले आहेत. वाईल्ड डकी आहे, पायसन सटायबम आहे, स्मायलॅक्स आहे आणि ग्लोरिओसा आहे. आणि स्टेम टेंड्रिलमध्ये बघा मागच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल लर्न केलेली होती. फॉर एक्झाम्पल विटीज, त्यानंतर कुकुरबिटा, पॅसिफ्लोरा, अँटिगोनॉन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द स्टेम टेंड्रिल. एक्झाममध्ये तुम्हाला ह्यावर डिफरन्स विचारतील असं नाही, फक्त कम्पॅरेटिव्हली तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवा की लीफ टेंड्रिल म्हणजे काय आणि स्टेम टेंड्रिल म्हणजे काय. दोघांचं नेचर दिसताना सेमच असतं की स्प्रिंगसारखं आहे, क्वाइल्ड आहे, सेन्सिटिव्ह टू टच. पण डिफरन्स काय की लीफमध्ये टेंड्रिलची डेव्हलपमेंट ही कुणापासून टेक प्लेस होणार, लीफ ऑर इट्स पार्ट. आणि स्टेम टेंड्रिलमध्ये टेंड्रिलचे डेव्हलपमेंट कुणापासून होणार, ब्रांचेस ऑफ द स्टेम. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण त्यामध्ये काय सांगतो तो सांगा, बर्ड्स. म्हणजे कुकुरबिटा म्हटलं की आपण काय सांगतो, ॲक्झिलरी बर्ड मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. बिटीज म्हटले की आपण काय सांगतो, अपायकल बर्ड इज मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. पॅसिफ्लोरा म्हटले की आपण काय सांगतो, ॲक्झिलरी बर्ड इज मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. मग बाळांनो ह्यामध्ये हा पॉईंट सर्वांनी अंडरस्टँड करून घ्या की लीफ टेंड्रिलमध्ये टेंड्रिलचे डेव्हलपमेंट कशापासून टेक प्लेस होते, एकतर एंटायर लीफ किंवा लीफ पार्ट. लीफ पार्ट त्यामध्ये पेटिवल असू शकेल, लीफ अपेक्स असू शकेल किंवा लिफलेट असू शकेल. ह्यांचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, टेंड्रिल. आणि स्टेम टेंड्रिलमध्ये हा पॉईंट कसा लक्षात ठेवणार आहात, ब्रांचेस ऑफ द स्टेम ऑर द बर्ड्स डेव्हलप इंटू द टेंड्रिल. आणि टेंड्रिलचं नेचर कसं असणार आहे, इलॉंगेटेड आहे, थीन आहे, वायरी आहे, कॉइल्ड आहे, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. तर बघा पुन्हा एकदा हा मी पॉईंट रिवाईज करते. मॉडिफिकेशन ऑफ लीफ त्यामध्ये सेकंड टाईप आपण आज अंडरस्टँड केलेलं आहे. त्या टाईपचं नाव आहे लीफ टेंड्रिल. हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, लीफचं आहे. कशासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहे, सपोर्ट अँड कॉइलिंग. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लीफ टेंड्रिल, व्हेन एंटायर लीफ और इट्स पार्ट गेट मॉडिफाईड इंटू थीन वायरी कॉइल्ड स्ट्रक्चर, देन इट इज नोन ॲज ए लीफ टेंड्रिल. आणि मग ह्या लीफ टेंड्रिलमध्ये एक्झाम्पल कोणकोणते लक्षात ठेवायचे आहेत, वाईल्ड पी, त्यानंतर स्वीट पी, थर्ड एक्झाम्पल स्मायलॅक्स आणि लास्ट एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. वाईल्ड पी म्हणजे काय लक्षात ठेवणार सांगा, होल लीफ मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. पायसन सटायबममध्ये काय लक्षात ठेवणार, अपर लिफलेट गेट मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. ग्लोरिओसामध्ये पॉईंट काय लक्षात ठेवणार, लीफ अपेक्स इज मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. आणि स्मायलॅक्समध्ये काय लक्षात ठेवणार, स्टिप्युल्स गेट मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल. आणि त्यानंतर आपण डिफरन्स कशामधला बघितलेला आहे, लीफ टेंड्रिल आणि स्टेम टेंड्रिल. लीफ टेंड्रिलमध्ये काय सांगतो की जनरली लीफ टेंड्रिल्स कसे असणार आहेत, अनब्रांचड आहेत. स्टेम टेंड्रिल्स मात्र कसे आहेत, ब्रांचड आहेत, अनब्रांचड आहेत. लीफ टेंड्रिलमध्ये स्केली लीव्स आर अबसेंट, स्टेम टेंड्रिलमध्ये स्केली लीव्स आर प्रेझेंट. त्यानंतर लीफ टेंड्रिलमध्ये बर्ड्स आर अबसेंट, स्टेम टेंड्रिलमध्ये बर्ड्स आर प्रेझेंट. लीफ टेंड्रिलमध्ये टेंड्रिलचे डेव्हलपमेंट कोणत्या पार्टपासून झालेले आहे, लीफ ऑर इट्स पार्ट
part get modified into elongated, thin, wiry and called the structure. And stem tendril, that is the branches of the stem or its bud get modified into the called the wiry structure. It is known as a stem tendril. आणि मग एक्झाम्पल लिप टेंड्रिलमधले डिफरंट आहेत, स्टेम टेंड्रिलमधले एक्झाम्पल डिफरंट आहेत. लिप टेंड्रिलमध्ये मग लॅक्टिरस ॲफॅकामध्ये वर्ल्ड पी आहे, त्यानंतर पायसम्स टायबम आहे, स्मायलॅक्स आहे आणि ग्लोरिओस आहे. आणि स्टेम टेंड्रिलमध्ये एक्झाम्पल कोणकोणते सांगितले, विटीस एक्झाम्पल आहे, त्यानंतर कुकुरबिटा आहे, पॅसिफ्लोरा आहे, अँटिगोनल आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द स्टेम टेंड्रिल. तर अशा प्रकारे मॉडिफिकेशन ऑफ लिपमध्ये आपण सेकंड मॉडिफिकेशन लिप टेंड्रिल हे मॉडिफिकेशन बघितलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. थँक यू very much for watching this video.